राज्यात पुन्हा औरंगजेबाची चर्चा. मुंड्यानं गँग औरंगजेबापेक्षाही क्रूर. करुणा शर्मांचे गंभीर आरोप. काही दिवसांपासून राज्यात औरंगजेब, कबर आणि त्यावरून होणाऱ्या वादांमुळे राज्याचं वातावरण गढूळ झालं होतं. मात्र आता पुन्हा राज्यातील बड्या नेत्याची तुलना थेट औरंगजेबाशी करण्यात आली आहे. करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर कठोर शब्दात टीका करत मुंडे हे औरंगजेबापेक्षाही क्रूर वृत्तीचे असल्याचं म्हटलंय. औरंगजेबानं आपल्या बायका पोरांचे कधीही हाल केले नाहीत असं म्हणत करुणा मुंडेंनी गंभीर आरोप केले. अरे औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर लोक आहे हे. स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकलं होता, स्वतःच्या मुलाबाळांना रोडवरती नाही सोडलं होतं. असं घाण घाण कृत्य जे स्वतःची बायकोसोबत करताय आणि आज रोडवरती आणण्याचं काम स्वतःची बायकोला तुम्ही करताय, असं घाण काम त्यांनी नाही केला होता. आणि औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्तीचे लोक आहे हे. आणि आमदार मंत्रिपद तो सोडा, समाजमध्ये राहण्यासाठी लायक नाही आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबाबतच्या खटल्यात महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय मुंबईतील माझगाव न्यायालयानं कायम ठेवलाय. न्यायालयानं काय म्हटलंय पाहूया. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधील संबंध लग्नासारखे. 2 मुलांना जन्म देणं एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. करुणा मुंडे कायद्याअंतर्गत दिलासा मिळवण्यास पात्र. करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखी जीवनशैली मिळायला हवी. करुणा शर्मांच्या या गंभीर आरोपांनी खळबळ माजली आहे. दुसरीकडे येत्या काळात आणखी गोष्टी बाहेर काढणार असल्याचं करुणा म्हणतात. यामध्ये केवळ धनंजय मुंडेच नाहीत तर इतरही लोक आहेत, त्या सगळ्यांना शिक्षा होणार असल्याचा विश्वास करुणा शर्मांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाणार का आणि यामुळे मुंडे आणि गँग या विरोधकांच्या आरोपांनाही पुष्टी मिळणार का, हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणात थेट वाल्मिक कराडचा संबंध समोर आलेला आहे. धनंजय देशमुखांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता. यावेळेस हा फोन धनंजय देशमुख यांनी का बरं केला, नेमकं ते काय मागत होते आणि या औरंगजेबी प्रवृत्तीच्या कराड आणि चाटेनं नेमकं काय केलं, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. माझ्या भावाला सोडा. धनंजय देशमुखांचा चाटे कराडला फोन. देशमुखांच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड. प्लीज माझ्या भावाला सोडा, त्याला काहीही करू नका, धनंजय देशमुख फोनवरून गयाबया करत होते. मात्र दुसऱ्या बाजूला असलेल्या पाषाण हृदयी कराड आणि चाटेला काही पाजर फुटला नाही. अपहरणानंतर धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेला तब्बल 20 फोन केले. मात्र त्यानंतरही हैवानांनी सरपंच संतोष देशमुखांची निर्गुण हत्या केली आणि देशमुख कुटुंबाला आपलं सर्वस्व गमवावं लागलं. ही माहिती धनंजय देशमुखांच्या जबाबातून समोर आली आहे. संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर धनंजय देशमुखांचे चाटे आणि कराडला फोन. धनंजय देशमुखांचे विष्णू चाटेला 20 पेक्षा जास्त फोन. कराडचा फोन मात्र व्यस्त. माझ्या भावाला सोडा, काहीही करू नका, धनंजय देशमुखांची चाटे आणि कराडला विनवणी. काही वेळात तुमच्या भावाला सोडतो, विष्णू चाटेचं उत्तर. देशमुखांचा पुन्हा चाटेला फोन. चाटेकडून 10-20 मिनिटात सोडण्याचं आश्वासन. एवढंच नाही तर धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेला कॉल केल्यानंतर नेमकं काय घडलं हे सांगताना त्यांचा स्वर कातर कातर झाला. विष्णू चाटे जो त्याचं ऑफिस होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्या पक्ष कार्यालयामध्ये हे बसत असल्या कारणानं आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की 20 मिनिटात सोडणार आहेत, 10 मिनिटात सोडतो, असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या खूप अत्यंत वेदनादायी आहेत. आणि जे काही समोर माहिती आहे ज्या बाबतली आलेली ती समोर येणारच आहे कोर्टामध्ये.
कोर्टात निर्दोषत्व सिद्ध करण्याचा कराडचा प्रयत्न असला तरी धनंजय देशमुखांनी कराडलाही फोन केल्याचा जबाब समोर आल्यानं कराडच्या अडचणी वाढल्या आहेत। त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार का, याबरोबरच कराड गँगला शिक्षा कधी ठोठावली जाणार याकडेही राज्याचं लक्ष लागलंय। योगेश काशीतसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलंय। मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टात सादर केला आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे। तर कोर्टामध्ये आज आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केलाय पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुराव्याच्या प्रती आम्हाला मिळाव्यात, मारहाण करतानाच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह आम्हाला मिळावा। विकास खाडे आरोपीचे वकील आहेत। सरपंच हत्या प्रकरणातून वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात यावं, तर उज्ज्वल निकमांनी आरोपीच्या वकिलांनी मागितलेल्या व्हिडिओ आरोपींनीच रेकॉर्ड केलेला आहे, हा व्हिडिओ बाहेर येऊ नये। वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी। सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज, तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे। जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहब्बूर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणण्यात आलेला आहे। NIAचं पथक राणाला घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर NIA त्याची कस्टडी घेणार आहे। दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे। मुंबईत त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीतच डांबणार असल्याचं सांगण्यात आलं। मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आधी हल्लेखोर कसाबला जिवंत पकडलं होतं आणि त्यानंतर आता राणा हाती लागलेला आहे। त्यामुळे हल्ल्याची सगळी पाळंमुळं शोधण्यात आता मात्र यश येणार आहे। मुंबईच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आहे तहब्बूर राणा। तहब्बूर राणा हा ISI आणि लष्कर ए तैयबाचा दहशतवादी आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहब्बूर राणाची मदत होती। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षांनंतर शिकागोमध्ये FBI कडून राणाला अटक झाली। डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टमनवरच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार आणि 2013 मध्ये त्याला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी मिळाली। तर तहब्बूर राणाला भारतात आणण्यावरून राऊत यांनी मात्र भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। तहब्बूर राणाला भारतात आणण्याचं भाजप फेस्टिवल करतंय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। ये लोग क्या एक जो वो राणा लाया है तो क्या तहब्बूर राणा, तो ये बीजेपी का राणा फेस्टिवल चल रहा है क्या? ये किसी का भी फेस्टिवल करते हैं ये लोग। देखिए तहब्बूर राणा लाया है, अच्छी बात है, उसमें कोई नया फोकस अगर केस पर पड़ता है तो अच्छा, लेकिन सबको मालूम है कि ये हमले के पीछे तो पाकिस्तान था। उसमें नई बात क्या है? जैसे आपने तहब्बूर राणा को लाया ना, वैसे UPA सरकार के कार्यकाल में अबू सालेम को लाया था। तर तहब्बूर राणाला भर चौकात फाशी देण्याची मागणी शहीद तुकाराम ओंबळेंच्या भावानं केली आहे। त्याचे अवयव छाटून त्यावर मीठ चोळा अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ ओंबळेंनी दिली आहे। त्या अतिरेक्यांना जाहीर मोठ्या मैदानावरती नेऊन त्यांना त्यांच्या शरीराचा एक एक भाग अवयव असा कापला गेला पाहिजे, त्याच्यावरती मिठाचा शिरकाव केला पाहिजे आणि जेवढी म्हणजे दर्दभरी आपण म्हणतो ना, जेवढी खौफनाक किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास होईल अशा प्रकारची सजा त्यांना झाली पाहिजे, की लवकरात लवकर तहब्बूर राणाला फाशी झाली पाहिजे। वळूया पुढील बातमीकडे। लाडकी बहीण योजनेचा फटका हा आता ST कर्मचाऱ्यांना बसल्याचं चित्र आहे। ST कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अर्ध्यावर आलेला आहे। नेमकं असं काय घडलं की या STच्या कर्मचाऱ्यांना अर्धा पगार घेण्याची वेळ आली?
कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार देऊन शासन नेमकं काय करतंय आणि आता मात्र अर्धा पगार हे एसटीचे कर्मचारी स्वीकारणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. लालपरी भिकारी, कर्मचारी अर्धपगारी, 56% पगार, 100% खिल्ली. अर्ध्या पगारावरून कर्मचारी आक्रमक. घर बसल्या बायकांना बसून पगार देते, पण आम्ही कष्ट करणारे ना, आम्हाला पगार देत नाही सरकार. उद्विग्न प्रतिक्रिया आहे एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची. या महिला कर्मचाऱ्याच्या अश्रूला कारण ठरलं महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगाराला लावलेली कात्री. एसटी महामंडळानं मार्च महिन्याचा केवळ निम्मा म्हणजे 56%च पगार देण्याचा निर्णय घेतलाय आणि याचं कारण ठरलंय एसटी साठी दिलेला तुटपुंजा निधी. या निर्णयानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते, पण आम्ही कष्ट करतो, राबतो उन्हातानाचं. आता तर फ्रीवाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे, मग भरपूर गर्दी वाढली आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू. जर राहिलेला पगार 8-10 दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याचं वारंवार समोर आलंय. मात्र आता निधीच्या तुटवड्यानं एसटी कर्मचाऱ्यांना 56% तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50%च पगार मिळणार आहे. मात्र याची कारणं काय आहेत, पाहूया. एसटी महामंडळाची सरकारकडे 925 कोटींची मागणी. दरमहा एसटीचं उत्पन्न 700 कोटींचं आहे. कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्त्यासाठी 440 कोटींची आवश्यकता. सरकारकडून महामंडळाला केवळ 272 कोटींचा निधी मिळतो. 272 कोटींपैकी 40 कोटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ साठी एसटी बँकेकडे वर्ग होतात. निधीच्या तुटवड्यानं कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावण्यात आली आहे. एकीकडे लाडक्या बहिणींची अक्षय्य तृतीया गोड करण्याच्या नादात सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर संक्रांत आणली आहे. त्यामुळे एकीकडे गावखेड्यांना जोडणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली आपल्या सर्वांची लाडकी लालपरी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे अक्षरशः भिकारी झाली आहे. विश्वभूषण लिमाय आणि भरत मोहोळकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलं आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली. क्षमता नव्हती तर योजना का दिल्या असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला. तर आर्थिक मंदी येणार हे सरकारला आधी कसं समजलं नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला, काय गरज होती. सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का. म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू. मला काय आश्चर्य वाटत नाही. माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा. महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं. 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता. तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही, हा एक मोठं कोडच आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. शरद पवार हे माझे दैवत आहेत असं वक्तव्य केलंय शरद पवारांपासून 2 वर्षांपूर्वी दूर गेलेल्या अजित पवारांनी. मात्र हे अजित पवारांचं शरद पवारांवर प्रेम आहे की त्यांनी एकाच दगडामध्ये 2 निशाणे साधले आहेत, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. आम्ही पण घरामध्ये पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. राष्ट्रवादीच्या फुटीला 1.5 वर्ष झालंय, पण अजित पवारांच्या मनातून शरद पवारांवरचं प्रेम काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभात शरद पवारांचा दैवत असा केलेला उल्लेख. आणि त्यामुळे अजित पवार एका दगडात 2 पक्षी तर मारत नाहीत ना,
याचीही चर्चा रंगली आहे. आम्ही घेतलाच ना निर्णय. आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं. म्हणून आपण त्या ठिकाणी केलं. 2023 मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंब आमने सामने आलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचे सूर बदलले. त्यांनी बीडमधील सभेतही चुलत्याच्या कृपेनं सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. तर हाच धागा पकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही अजित पवारांना टोला लगावलाय. परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे, अनेकांना बदलावं लागतं. त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे. पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत. म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवारांमधील जवळीक वाढत चालली आहे. 12 डिसेंबर 2024 वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट. 23 जानेवारी 2025 पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा. 27 जानेवारी 2025 तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन. 22 मार्च 2025 अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र. अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा होणार आहे. त्याआधीच अजित पवारांनी हा टायमिंग साधलाय. एवढंच नाही तर शरद पवारांचा दैवत असा उल्लेख करतानाच अजित पवारांनी मोदींचाही उदो केला. त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत भावनिक तर मोदींचं कौतुक करत राजकीय नातं जपण्याचा प्रयत्न करत एकाच दगडात 2 पक्षी मारल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र अजित पवारांचं वक्तव्य काकांच्या प्रेमातून की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीमधून हा प्रश्न मात्र कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यात साखरपुडा पार पडला. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडलाय. या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं आणि यावेळेस शरद पवारही उपस्थित होते. पवार येताच अजित पवार त्यांना नेण्यासाठी म्हणून पुढे आले आणि पवारांना अजित पवारांनी पुढे. या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र दिसलंय. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आपण बघतोय जय पवार यांचा आज साखरपुडा पार पडला आणि या निमित्तानं सगळं पवार कुटुंब जे आहे ते एकत्र आलं होतं. यावेळेस शरद पवार या साखरपुडाच्या सोहळ्यासाठी म्हणून आले. त्यावेळेस अजित पवार हे त्यांना आणायसाठी म्हणून गेले होते आणि त्यांनीच या समारंभ सोहळ्याच्या ठिकाणी शरद पवारांना आणलं, त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे माननीय पार्थदादा पवार या सगळ्यांचं इथे आगमन साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे. जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते. याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे. ती आमचीच लेक असणार आहे. कारण का पवारांची लेक असू दे, सून असू दे, तिचं मनापासून आम्ही आधीही स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय. आम्हाला मनापासून आनंद होतो.
तर फेसबुक लाईव्ह वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणलाय. मी फेवरेट ब्रदर तर काही जण फुकट बाबूराव असल्याचा टोलाच शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय. काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात. त्यात काही जात नाही, बसल्या बसल्या टाइमपास. एफबी म्हणजे काय? फुकट बाबूराव. मी सुद्धा एफबी आहे, पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, लाडका भाऊ, फरक आहे. फरक बघा. आणि म्हणून आम्ही पद येतात जातात. बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात, सत्ता येते जाते, पण नाव जाता कामा नये. गृहमंत्री अमित शहा 12 आणि 13 एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि यामध्ये ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तर आपण बघतो अमित शहांचा दौरा होतोय आणि याच दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटतो का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन पाहुणचार स्वीकारणार आहेत, तिथंच जेवण देखील करणार आहेत. अमित शहांचा हा दौरा आणि यामुळे महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट हा अधिक बळकट होतोय, अधिक सक्षम होतोय असंच दिसतंय. कारण अमित शहा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी, यांच्या निवासस्थानी जाऊन जेवण करणार आहेत. कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लेम नाही. 72,000 कोटींचा सिंचन घोटाळा आठवतो का? त्याचं पुढे काय झालं असा सवाल अंजली दमानी यांनी केलेला आहे. काहीच नाही ना, कारण आपलं थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती, फक्त धमकी देऊन महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार. अतिउत्तम. ईडी आणि एसीबी आता गुंडाळून टाका. आता महामंडळांवरील नियुक्त्यांबाबतची एक मोठी बातमी आहे. महामंडळांवर लवकरच नियुक्त्या करण्यात येणार आहेत अशी माहिती अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आणि या संदर्भात महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल. तर आपण बघतोय यावेळेस महामंडळावर लवकरच नियुक्त्या लागतील असं देखील आता सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महामंडळांवर नियुक्त्या झालेल्या नाहीत, त्यामुळे लवकरच एप्रिलच्या अखेरीस महामंडळांवर नियुक्त्या होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित पगार मंगळवारी मिळणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनं ही बातमी दाखवली होती आणि 44% पगार आता मंगळवारी मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार हा मंगळवारी होणार आहे. यावेळेची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल. एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं उर्वरित वेतन मिळेल असं देखील सध्या कळतंय. एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सकाळपासून साम टीव्हीनं ही बातमी लावून धरली होती आणि साम टीव्हीच्या बातमीचा दणका आपण बघतोय. कर्मचाऱ्यांचा जो 44% पगार कापण्यात आला होता तो पगार आता मंगळवारी मिळणार आहे. पुढच्या 5 दिवसात हा पगार मिळेल. सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सूरज, आपण बघतोय साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती सगळ्यात आधी आणि त्यानंतर सामच्या बातमीचा दणका. आता मात्र सरकार या कर्मचाऱ्यांना उर्वरित पगार मंगळवारी देत आहे. बातमी म्हणावी लागेल आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% जो वेतन आहे ते येत्या मंगळवारपर्यंत मिळणार आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही जी एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली होती
आणि त्या भेटीमध्ये या एसटी कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली होती आणि त्या मागणीनंतर लगेचच राज्याचे वित्त जे सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आणि लगेचच या सर्व विषयावरती जे आहे तो निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हा एक दिवसाचा एक निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल एसटी कर्मचाऱ्यांसाठी. बिलकुल धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय कर्मचाऱ्यांना 44% जो पगार आहे तो आता मंगळवारी मिळणार आहे. साम टीव्हीच्या बातमीचा हा दणकाच म्हणावा लागेल. तर एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उर्वरित पगार हा मंगळवारी मिळणार आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो कापण्यात आला होता. 44% पगार इतका कापण्यात आला, परंतु आता हा 44% जो पगार कापण्यात आलेला आहे तो मंगळवारी मिळणार असल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे. साम टीव्हीनं सकाळपासून ही बातमी लावून धरली होती. आता बातमी राज्य सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची आहे. मंत्री आणि सचिवांसाठी राज्य सरकारनं आयपॅड खरेदीचा निर्णय घेतला. 41 मंत्र्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत. त्यासाठी 1,06,00,000चा खर्च करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. या आयपॅडमध्ये NICनं विकसित केलेले सॉफ्टवेअर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीचा तपशील कोणी फोडल्यास त्याची माहिती मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर मंत्र्यांना आयपॅड देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. आयपॅड ही कामाची गरज असेल, पण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रोखणं योग्य नाही असं आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. तर सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा चुराडा सुरू असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. आयपॅड तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गरज आहे, नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी, ती दिलीच गेली पाहिजे. आणि त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाही. कशाला आयपॅड? तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले. असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे PN ना पगार नाही. अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत. अशी खूप उदाहरणं आहेत. वळूया पुढील बातमीकडे. पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरते त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे हे आक्रमक झाले. रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी जाब विचारलाय. रुग्णालयातील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आता होऊ लागली आहे. आपल्या इथं झाले सिझेरियनद्वारे प्रसूती झालेली त्यांच्या, पण त्यांना असं कोणी सांगितलं नाही की तुम्ही स्वच्छता करा आणि त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं आपण रुग्णालयातनं स्वच्छतेचं काम आपण काही करून घेतलेलं नाही आहे त्यांच्याकडनं. जे सफाई कामगार आहेत ते आता सेवा त्यांच्या बंद आहेत, त्यामुळे थोडंसं सफाईच्या ह्याच्यामध्ये अडचणी आहेत, नाही असं नाही. रुग्णांना कुठल्याही प्रकारची स्वच्छता करायला किंवा आमच्या कर्मचाऱ्यांकडनं किंवा आमच्या शिपाई वर्गाकडनं कुणाही त्यांना असं सांगितलेलं नाही की तुम्ही सफाई करा किंवा त्यांच्याकडनं सफाई करून घेते, हे चुकीचं आहे. दरम्यान माढा ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशी कुठलीही घटना घडलेली नाही असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. तर या प्रकरणामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आल्याचं ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. मी आत्ताच माहिती घेतली, अशी घटना कुठली घडलेली नाही. तरी देखील आम्ही आरोग्य उपसंचालक पुणे यांच्या मार्फत ह्या सगळ्या घटनेची चौकशी करू, कारण की एका बातमीमध्येच हे आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि जर कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली घटना ताजी असतानाच पंढरपूर माड्यामध्ये ज्या पद्धतीने एका मायमाऊलीला ती ओली बाळंतीण असताना तिला सरकारी दवाखान्यामध्येच साफसफाई आणि स्वच्छतेची कामे सांगितली, हे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे. वळूया पुढील बातमीकडे. 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या पवित्र अशा तुळजापूरला ड्रग्सचा अड्डा बनवणारी संगीता कोण आहे? तुळजापूरपर्यंत ड्रग्स नेमकं कसं पोहोचतं पाहूयात सविस्तर. तुळजापूरपर्यंत ड्रग्स पोहोचवणाऱ्या या संगीताचा पर्दाफाश या स्पेशल रिपोर्टमध्ये. तुळजापूरच्या संगीताचं ड्रग कार्टल. संगीताच्या खात्यात कोटींचं घबाड.
तुळजापुरात ड्रग्स रॅकेट कसं फोफावलं? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, मात्र तुळजाभवानीच्या तुळजापूरला ड्रग्सचा विळखा पडलाय. तब्बल 3 वर्षांपासून तुळजापुरात सुरू असलेल्या ड्रग्स रॅकेटचं एक वेगळंच सिंडिकेट समोर आलं. संगीता गोळे नावाच्या महिलेनं 3 वर्षांपासून तरुणांच्या आयुष्याला सुरुंग लावलाय. तर फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी संगीताच्या मुसक्या आवळल्या. यावेळेस संगीताची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावून गेले. मात्र ही संगीता कोण आहे पाहूया. तुळजापूर ड्रग्स प्रकरणात संगीता गोळे मुख्य आरोपी. संगीता मुंबईत खासगी सुरक्षा एजन्सीत काम करायची. संगीता, तिचा पती वैभव आणि दीर ड्रग्स कार्टेलमध्ये सक्रिय. संगीताच्या खात्यात 5 कोटी 25 तोळ सोनं, 4 कार, मुंबई आणि लोणावळ्यात मालमत्ता. संगीताची म्युच्युअल फंडमध्येही मोठी गुंतवणूक. संगीता आणि पिंटू मुळेच्या भेटीनंतर ड्रग्स रॅकेट फोफावलं. 3 वर्षांपासून तुळजापुरात ड्रग्सचा गोरखधंदा सुरू आहे. तुळजापूरला नशेचा अड्डा बनवण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणात 35 आरोपी आढळून आले आहेत. त्यापैकी 14 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर 21 आरोपी फरार आहेत. मात्र मुंबईतून तुळजापूर पर्यंतचा ड्रग्सचा हा प्रवास कसा व्हायचा पाहूया. मुंबईतून सोलापूर मार्गे ड्रग्स तुळजापुरात दाखल. 2,500 रुपये ग्रॅमच्या पुडीची 3 भागात विभागणी. एका पुडीची 3,000 विक्री. क्रिस्टल आणि पावडर अशा पद्धतीने ड्रग्सची विक्री. तुळजापूरमधील हॉटेलमधून ड्रग्स रॅकेट सुरू. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरात 1,500 तरुण ड्रग्सचे शिकार ठरले. तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राला ड्रग्सचा अड्डा बनवून बदनाम केलं जात आहे. हेच ड्रग्स मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलं. यामध्ये केवळ संगीताच नव्हे तर राजकीय पुढारी आणि मंदिरातील पुजारी यांच्या सहभागाने सुरू असलेला हे ड्रग्सचा रॅकेट उकडून टाकून तुळजापूरला ड्रग्सपूर होण्यापासून वाचवायला हवं. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव. तर मुंबईतील 26/11 हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे तहबूर राणा याला भारतात आणण्यात आलेला आहे आणि त्याचा आता पहिला फोटो जो आहे तो समोर आलेला आहे. हाच तो तहबूर राणा ज्यानं 166 लोकांचा जीव घेतलेला आहे. मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणणारा हाच तो तहबूर राणा जो आता भारतात जेरबंद झालेला आहे. NIAच्या आता ताब्यात असणाऱ्या तहबूर राणाचा हा पहिला फोटो भारतात आज त्याला आणण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये 166 लोकांचा जीव घेणारा, अनेकांना जखमी करणारा हा तहबूर राणा, ज्याचा फोटो आपण साम टीव्हीवर पाहताय. गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची NIA तपास यंत्रणा आणि भारताच्या सगळ्या तपास यंत्रणांना गरज होती, तोच हा मोस्ट वॉन्टेड तहबूर राणा. प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत आणि आपण बघतोय तहबूर राणाचा हा पहिला फोटो आहे, ज्यामध्ये तहबूर राणा यानं दाढी वाढवलेली आहे. हाच आहे तो मारेकरी ज्यानं मुंबईमध्ये 166 लोकांचा जीव घेतला होता. शेकडो लोकांना जखमी करण्याचा प्लॅन त्यानं आखला होता आणि मुंबईतला दहशतवादी हल्ल्याचा हा म्होरक्या तहबूर राणा सध्या भारतात, त्याला आता भारतात NIAच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. NIAनं त्याला भारतात आणल्यानंतरचा त्याचा हा पहिला फोटो. याच तहबूर राणानं भारतात मुंबईमध्ये दहशतवाद्यांना पाठवलं होतं. यावेळेस थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे. प्रमोद, आपण बघतोय तहबूरचा पहिला फोटो समोर आलेला आहे. त्याला नेमकं कुठे ठेवण्यात आलेला आहे आणि पुढे या संदर्भातली काही अधिकची माहिती आहे का? हा जो समोर फोटो आलेला आहे हा फोटो विमानतळावरचा आहे. ज्यावेळी काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः 6:20 तहबूर राणाचं विमान जे आहे ते दिल्लीच्या पालम विमानतळावरती लँड झालं. त्यानंतर NIAच्या टीमने अधिकृत पद्धतीनं तहबूर राणाला जे आहे ती अटक जी आहे ती दाखवलेली आहे आणि त्यानंतर NIAचे 3 अधिकारी तहबूर राणाला घेऊन तो फोटो जो आहे तो समोर आल्याचं आपण बघू शकतोय. दाढी वाढलेला आणि पांढरे केस झालेला हा तहबूर राणा, ज्याने मुंबईचा 26/11चा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये दोषी असणारा हा तहबूर राणा, त्याला विमानतळावरनं काहीच वेळामध्ये आता NIAची टीम जी आहे ती घेऊन येणार आहे. त्याला थेट
दिल्लीचं जे पटियाला हाऊस कोर्ट आहे त्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये जाणार आहे आणि पटियाला हाऊस कोर्टामध्ये आजच तहूर राणाला जे आहे ते कोर्टासमोर सादर केलं जाणार आहे. ज्या पद्धतीनं तहूर राणाला भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न मागच्या काही वर्षांपासून भारताची एजन्सीकडनं सुरू होते, त्या एजन्सीला अखेर यश आलेलं होतं आणि त्यानंतर राणाला भारतामध्ये घेऊन आलेले आहेत. ज्या पद्धतीनं 26/11 मुंबईमध्ये हल्ला झाला होता त्या हल्लाचा मास्टर माइंड जो होता त्याला सहकार्य तहूर राणानं केलेलं होतं आणि तसं आरोप देखील सिद्ध झालेला होता. त्यानंतर आज तहूर राणाला दिल्लीमध्ये आणलेलं आहे. काही वेळामध्ये पटियाला हाऊस आणि आता याच्या कोर्टामध्ये या तहबूर राणाच्या त्याला अटकेत घेतल्यानंतर आता नेमके काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. याची पाळंमुळं जी आहेत ती नेमकी खणून काढण्यामध्ये तपास यंत्रणांना यश येतं का हे देखील महत्वाचं आहे. धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय एकीकडे तहबूर राणासारख्या दहशतवाद्याला भारताचे पोलीस NI यंत्रणा जी आहे ती इथं मुसक्या आवळून पकडून आणतीये, तर दुसरीकडे मात्र मुंबईचं पोलीस दल पोखरणारा एक हवालदार जो आहे तो देखील आता समोर आलेला आहे. ड्रग्सचा सरदार झालाय हा मुंबईचा हवालदार. होय, मुंबईमध्ये कायद्याचा रक्षक असणारा हा हवालदार आपल्या गावात कायद्याचंच भक्षक बनून आपल्या महाराष्ट्राला ड्रग्सच्या नशेत डुबवण्याचं काम करत होता. या खाकीतील ड्रग्स माफियानं पोलीस खात्यावर काळं फासण्याचं काम केलेलं आहे. पाहूयात या रिपोर्टमध्ये. काम सोडा ही बातमी पहा. लातूरचा होतोय उडता पंजाब. पोलीस हवालदार की ड्रग्सचा सरदार. महाराष्ट्राला लागलेलं ड्रग्सचं ग्रहण काही केल्या कमी होत नाहीये. मुंबई पुण्यानंतर आता ग्रामीण भागही ड्रग्सच्या विळख्यात अडकलाय. तुळजापुरात देवीचा पुजारीच ड्रग्स विकत असल्याचं समोर आलेलं असताना शेजारच्याच लातूरात ड्रग्सचा कारखाना सापडलाय आणि हा कारखाना होता मुंबईच्या पोलिसाचा. मुंबईत काम करत असतानाच या पोलिसानं थेट आपल्या गावातच ड्रग्सचा कारखाना सुरू केला. लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात थाटला होता कारखाना. आरोपी प्रमोद केंद्रे, मुंबई पोलीस हवालदार, स्वतःच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बनवत होता ड्रग्स. लातूरात ड्रग्स बनवून ड्रग्सची मुंबई पुण्यात विक्री. ड्रग्सचा कच्चा माल या ठिकाणी यायचा आणि ड्रग्सची निर्मिती या ठिकाणी व्हायची अशी माहिती समोर येते. आपण जर बघितलं तर मुंबई येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार ज्याचं नाव प्रमोद केंद्रे आहे, त्याचं हे शेड आहे, त्याची ही शेती आहे. या परिसराची जर माहिती घेतली तर लांब लांब कुठल्याही व्यक्तीचा संपर्क येत नाही, कुठलीही व्यक्ती या निदर्शनात या ठिकाणी देखील येत नाही. अशा ठिकाणी या पत्र्याच्या कारखान्यात ड्रग्सचा जो निर्मिती आहे तो ड्रग्सची निर्मिती व्हायची. DRIच्या अधिकाऱ्यांना या कारखान्याचा सुगावा लागला आणि त्यांनी इथं धाड टाकून कारवाई केली. या छापेमारीत 11 किलो 66 ग्राम मेफेड्रॉन हे 17 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं असून पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे सोबत 5 आरोपींना बिड्या ठोकण्यात आल्या. मुंबईचा हा हवालदार आठवड्यातून 2 दिवस त्याच्या ब्रिझा गाडीनं सतत गावी चक्कर मारायचा आणि येताना हे ड्रग्सचं सामान आणायचा. पोलिसांच्या वर्दी आडून त्याचे हे काळे धंदे सर्रासपणे सुरू होते. मोठी शहरच नव्हे तर आता छोटी गावही ड्रग्सच्या धुरात हरवत चालली आहेत. पण याला प्रतिबंध करणारी यंत्रणाच जिथे ड्रग्सच्या आहारी गेल्याचं दिसत असेल तर मात्र या नशेखोरांना रोखणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळूया पुढील बातमीकडे. बातमी राजकीय आहे. वादग्रस्त विधानं करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांनी सज्जड इशारा दिला. 1-2दा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळेस चूक झाली तर माफी नाही. मंत्रीपद बदलू असा दमच दादांनी भरलाय. कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा लग्न उरकता असं वादग्रस्त विधान कोकाटेंनी केलं होतं. तर माझा स्वभाव जन्मजात आहे, तो एका दिवसात बदलणार नाही असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तंबी दिल्यानंतर देखील कोकाटे हे आपल्या परखड स्वभावावर ठाम आहेत. माझा स्वभाव हा माणसाचे स्वभाव हे जन्मजात असतात, ते काय लगेच एका दिवसात सांगितलं एका दिवसात बदलतात असं नाही आहे. तेवढा स्वभाव परखड आहे, सत्य आहे, पण हेतू स्वच्छ आहे का नाही, हेतू चुकीचा आहे का माझा कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही वक्तव्यामध्ये.
माझा हेतू खराब आहे, माझा त्याच्या आडून काही स्वार्थ साधायचा आहे किंवा काही वेगळा विचार माझ्या मनामध्ये आहे, असं काही तुम्हाला आठवलं आहे का? असं काही तुमच्या लक्षात आलं आहे का? तर आपण बघतोय यावेळेस माझ्या स्वभावावर माझा स्वभाव जो आहे तो जन्मजात आहे, त्यामुळे तो एका दिवसात बदलणार नाही यावर कोकाटे ठाम असल्याचं दिसतंय. अजितदादांनी तंबी देऊन देखील कोकाटे मात्र आपल्या स्वभाव बदलायला काही तयार नाही असंच इथं म्हणावं लागेल. त्यामुळे अजित पवार आणि कोकाटेंमध्ये देखील काही आलबेल आहे असं वाटत नाहीये. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरातल्या हॉटेलला भीषण आग लागली. आगीनं सर्व हॉटेलला वेढा घातलेला आहे. वेगानं आग वाढल्यानं हॉटेलच्या सगळ्याच भागामध्ये ही आग पसरलेली आहे. संभाजीनगरातील हॉटेलला ही भीषण आग लागलेली आहे. ही आग जी आहे ती क्षणातच रौद्ररूप या आगीनं धारण केलं. हॉटेल जे आहे ते पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. या ठिकाणी सध्या आपण बघतोय वाळूज महानगर परिसरातल्या हॉटेलला ही भीषण आग लागलेली आहे. संभाजीनगरमधील या हॉटेलला नेमकी आग का लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, परंतु ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. वळूया पुढील बातमीकडे. दीनानाथ रुग्णालय अखेर दोषी ठरलंय. होय, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय. एवढंच नाही तर सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. रुग्णावर गोल्डन अवर्समध्ये उपचार कसे केले गेले नाही, धर्मदाय रुग्णालय असून देखील नियमांचा भंग केला गेला असा ठपका चौकशी समितीनं ठेवलेला आहे. धर्मदाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केल्याचा ठपका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठेवण्यात आलेला आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. रुग्ण धर्मदाय योजनेअंतर्गत पात्र असताना दाखल करून का घेतलं नाही असा सवाल उपस्थित झाला. धर्मदाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन नाही. रुग्णावर गोल्डन अवर्समध्येच उपचार केले गेले नाहीत असं देखील समोर आलेलं आहे. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी हा वापरलेलाच नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी म्हणून धर्मदाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीनं दिलेल्या अहवालात गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो. आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर वादग्रस्त विधान केलं. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे, त्यांनी दान केल्याचं कधी कुणी पाहिलंय का? केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो झाल्याचं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे. कसलं ते मंगेशकर कुटुंब, हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जामीन मंजूर झाल्यानंतर प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम हा कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्येच आहे. काल न्यायालयातील कागदपत्रांची वेळेत पूर्तता झालेली नाही आणि आज शासकीय सुट्टी असल्यामुळे त्याची जेलमधून सुटका होणार नाही. उद्या दुपारनंतर कोरटकरची सुटका होण्याची शक्यता आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता बातमी वाहन चालकांना दिलासा देणारी. HSRP नंबर प्लेट आता घरपोच मिळवता येणार आहे. एखाद्या सोसायटी किंवा इमारतीमधील 25 पेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनलाईन नोंदणी केल्यास त्या ठिकाणी एजन्सीकडून HSRP बसवून देण्यात येणार आहे आणि यासाठी कोणत्याही फिटमेंट चार्जची आकारणी करण्यात येणार नाही.
दुचाकीसाठी 125 आणि चारचाकींसाठी 250 रुपये फिटमेंट चार्ज आहे. केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुचाकीसाठी 125 रुपये इतका फिटमेंट चार्ज आहे, तर चारचाकीसाठी म्हणून 250 रुपये इतका फिटमेंट चार्ज असेल. HSRP नंबर प्लेटसाठी 3 चाकीसाठी 590 रुपये इतका चार्ज आहे. चारचाकी व्यावसायिक अवजड वाहनांसाठी 879 रुपये इतका चार्ज आहे. वळूया पुढील बातमीकडे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बाबत मोठा निर्णय झालेला आहे. भारतासह 75 पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ जो आहे तो 90 दिवसांसाठी आता स्थगित करण्यात आला. ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केलेला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास ब्रेक लावला आहे. ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळे पुढच्या 90 दिवसांसाठी पूर्वीचाच 10% कर कायम राहणार आहे. मात्र चीनवर लावलेला कर आणखीन वाढवून तो 125% वाढवण्यात आलेला आहे. तर ट्रम्प यांनी काय नेमका निर्णय घेतलेला आहे पाहूयात. 75 पेक्षा जास्त देशांवर लागू केलेले टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवले. भारतासह इतर देशांवर 90 दिवसांसाठी केवळ 10%च टॅरिफ असेल. चीननं डोळे वटारताच टॅरिफ 104 वरून 125% वाढवला. ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं, मात्र चीनसोबत ट्रेड वॉरच्या ट्रम्प तयारीत आहेत. IPLच्या यंदाच्या हंगामामध्ये महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडलाय. ऋतुराज गायकवाडच्या गैरहजेरीमध्ये MS धोनी आता या हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये चेन्नईचा कर्णधार असणार आहे. 2024च्या आधी MS धोनीनं CSKचं कर्णधारपद सोडलं होतं, पण आता तो पुन्हा एकदा कर्णधार म्हणून परतला. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK आतापर्यंत 5 वेळा चॅम्पियन बनली आहे. वणीच्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. मंदिर प्रशासन किंवा पोलिसांकडून गडावर गर्दीचं नियोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लहान मुलं वयोवृद्धांचे प्रचंड हाल झालेत. नियोजन शून्य कारभारामुळे भाविकांनी देखील संताप व्यक्त केला. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील जवळपास 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. मात्र दगडफेकीचं कारण जे ते अद्यापही अस्पष्ट आहे. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आता पाहूयात व्हायरल सत्य. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे, कारण तुम्हालाही एक मेसेज आला असेल. त्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलेलं आहे. खरंच कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलेलं आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंट वय वाढणार. 62व्या वर्षी होणार कर्मचारी रिटायर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सरकारनं आता कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचा कालावधी आणखी 2 वर्ष वाढवलाय. आधी रिटायरमेंटचं वय हे 60 वर्ष इतकं होतं. मात्र आता वय वर्ष 62 केल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? काहींसाठी हा दावा दिलासादायक आहे, तर काही कर्मचाऱ्यांसाठी टेन्शन वाढवणार आहे. आधीच देशात बेरोजगारी आहे. आणखी 2 वर्ष रिटायरमेंटची वाढवली तर नवीन लोकांना संधीसाठी आणखी 2 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
सध्याचं निवृत्तीचं वय 60 वर्ष आहे, जे आता 62 पर्यंत वाढवण्यात आलंय. हा मेसेज व्हायरल होत असून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण जे काही दिवसातच रिटायर्ड होणार आहेत त्यांना हा नियम लागू होणार आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. देशभरात सरकारी कर्मचारी कोट्यवधींच्या घरात आहेत. त्यामुळे याची सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. सरकारनं असा निर्णय जाहीर केलाय का, याबद्दल माहिती जाणून घेतली. हे जे तुम्ही व्हायरल पत्र फिरताना बघताय ते 2 वर्ष वाढीव रिटायरमेंटची डेट लागू करण्याची तारीख 1 एप्रिल 2025 सांगितलेली आहे. याच्यातून सरळ लक्षात येत आहे की हा एप्रिल फूल बनवणारा मेसेज आहे. त्याच्यामुळे केंद्रातल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचं वय वाढवण्यात आलेलं नाही. कॅबिनेट बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही. 2 वर्ष कालावधी वाढवल्याचा दावा संभ्रम निर्माण करणार आहे. सोशल मीडियावरच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. देशभरात कोट्यवधी सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आमच्या पडताळणीत सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंटचं वय 2 वर्षांनी वाढवल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.